संसदेमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 17 खासदार आणि 2 संसदीय स्थायी समित्यांची संसदरत्न पुरस्कार 2025 साठी निवड झाली आहे. आणि यात विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 7 खासदारांचा समावेश आहे. हे पुरस्कार संसदेत सक्रिय सहभाग, वादविवादामधील सहभाग, प्रश्न विचारणं आणि कायदेविषयक कामात योगदान या आधारावर दिले जातात. हा पुरस्कार प्राइम पॉइंट फाउंडेशनने सुरू केला असून माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या सल्ल्यानुसार फाउंडेशनने हे संसद रत्न पुरस्कार सुरू केला. संसद रत्न आणि संसद महारत्न असे 2 पुरस्कार दिले जातात. यात संसद रत्न वर्षभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी दिला जातो, तर संसद महारत्न हा पुरस्कार 5 वर्षांनी दिला जातो. संसद रत्न मध्ये या आधीच्या अनेक रिपोर्टमधील महाराष्ट्रातील खासदारांचा परफॉर्मन्स चांगला दाखवण्यात आला आणि यंदा सुद्धा महाराष्ट्रातील 7 खासदारांची निवड झाली आहे. या खासदारांची हजेरी, चर्चेमधला सहभाग, प्रश्न संख्या, खासगी विधेयकं इत्यादी माहितीच्या वर निवड झाली आहे. विजेत्यांची निवड ही राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केली असून यंदाचा पुरस्कार हा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, तर शिवसेना शिंदे गटचे श्रीरंग बारणे, तसेच नरेश म्हस्के, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत, भारतीय जनता पार्टीचे स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या 7 खासदारांना संसदेने उत्कृष्ट कामगिरीसाठी संसद रत्न पुरस्कार देऊन गौरव केला. संसद रत्न पुरस्कार 2010 पासून दिला जातो. तर हा पुरस्कार देण्यामागचा हेतू पाहिला गेला तर खासदारांना प्रोत्साहन मिळत आहे आणि लोकांमध्ये संसदीय कामकाज लोकप्रिय होत आहे.